आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गगनयान आणि आदित्य L1 मोहिमांमुळे अंतराळ क्षेत्रात भारताचा आणि मानवतेचाही सन्मान झाला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. G20 नेत्यांची शिखर परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे येत्या 22 नोव्हेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं आवश्यक घटनादुरुस्ती करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी. ICC क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या अहमदाबादमध्ये रंगणार. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या या सामन्याविषयी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह. आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर S. व्यंकटरमण यांचं निधन. गगनयान आणि आदित्य L1 मोहिमेने अंतराळ क्षेत्रातच भारताचा सन्मान तर वाढवलाच, पण या दोन्ही मोहिमांमुळे मानवतेचाही सन्मान झाला आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं 2047 मधील एरोस्पेस आणि हवाई वाहतूक या विषयावरील 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते. संरक्षण आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान तयार करून एरोस्पेस क्षेत्र परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती, शैक्षणिक संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या 2 दिवसात अनेक संस्था आणि विभागांचे प्रमुख या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 22 नोव्हेंबरला होणाऱ्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. भारताच्या G20 अध्यक्षपद कालावधी समाप्तीपूर्वी भारत एक शिखर परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करेल, असं प्रधानमंत्री मोदी यांनी सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली इथं झालेल्या G20 शिखर परिषदेच्या समारोप सत्रादरम्यान जाहीर केलं होतं. या परिषदेला आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांसह सर्व G20 सदस्यांच्या नेत्यांना तसंच 9 अतिथी देश आणि 11 आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. आभासी परिषद, नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेमधील निर्णय आणि अंमलबजावणीचे मुद्दे तसंच तेव्हापासूनच्या घडामोडींचा आढावा घेण्यात येणार आहे. भारताचा G20 अध्यक्षपदाचा कालावधी 30 नोव्हेंबरला संपणार आहे. 2024 मध्ये ब्राझीलच्या G20 अध्यक्षपदाच्या G20 ट्रोयकामध्ये भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असेल. प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना 2.0 अंतर्गत IT हार्डवेअर क्षेत्रात 27 कंपन्यांमध्ये 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी ते आज बोलत होते. यापैकी 23 कंपन्या या सर्व्हर, लॅपटॉप आणि टॅब्लेटचं उत्पादन तात्काळ सुरू करतील आणि उर्वरित कंपन्या पुढील 90 दिवसात उत्पादन सुरू करतील. या कंपन्यांमुळे 2 लाख जणांना रोजगार मिळणार आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं. आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याची गरज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. पारंपरिक शेतीसोबतच मत्स्य व्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं. सिंगापूरमध्ये भारतीय राष्ट्रीय लष्कर स्मारकावर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीनिमित्त पुष्पहार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपला 2 दिवसीय इंडोनेशिया दौरा आटपून भारतात परतत असताना त्यांनी सिंगापूरला भेट दिली. केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या 4थ्या दिवशी संकल्प यात्रेचा रथ नाशिक जिल्ह्यात धोंडेगाव या आदिवासी बहुल गावात आल्यानंतर रथाचं नागरिकांनी उत्साहात स्वागत केलं. विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून योजनांचे लाभ मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले.
मला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल हे मिळालं आहे. आधी माझं घर कच्चं होतं मातीचं, तर आता मला पक्का घरकुल मिळालं आहे. तर मी नरेंद्र मोदी यांची खूप आभारी आहे. मला जी घरकुलाची योजना भेटल्याबद्दल, लाभ घेतल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात वेलगूर, धानोरा तालुक्यातील सावेला आणि गडचिरोली तालुक्यातील मारोडा इथंही या यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मारोडा इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं जलजीवन मिशनच्या हर घर शुद्ध जल योजनेविषयी जनजागृती करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी अमित साळवे यांनी याविषयी सांगितलं. गडचिरोली तालुक्यातील 50% लोकांचा आपण आयुष्यमान कार्ड काढलेला आहे. या पोटेगावच्या मेळाव्यात सुद्धा जवळपास 95 लोकांना 3 वाजेपर्यंत आपण आयुष्यमान कार्ड काढून त्याचा लाभ दिलेला आहे. या मेळाव्याचा लाभ सर्व गरीब जनतेने घ्यावा. पोटेगाव, मारोदा, मारदा, त्यानंतर गुरवडा, वाकडी असे विविध दिवशी हा रथ जाणार आहे. येथील सर्व लोकांनी याचा लाभ घेऊन निश्चितच एक चांगल्या प्रकारचा आनंद आणावा, ही लाभ जनतेला होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आणि धनगर समाज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची ही आरक्षणाची मागणी पूर्णपणे निकाली काढण्यासाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता आहे. घटनादुरुस्तीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केंद्र सरकारला करावी अशी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळानं याबाबतचं पत्र आज राष्ट्रपतींना भेटून दिलं. राज्यातल्या मागास आणि वंचित समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देऊनच आरक्षणाची समस्या सुटू शकते. कोणत्याही राज्याला 50% जास्त आरक्षण देण्याची परवानगी भारतीय घटना देत नाही. राज्य सरकारलाही हा अधिकार नाही. हा अधिकार केवळ संसदेला आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी पूर्ण निकाली काढण्यासाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता लक्षात घेऊन संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी राष्ट्रपतींना केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच आपली भूमिका आहे, मात्र ते ओबीसी आरक्षणातून देऊ नये असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथं विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज भुजबळ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. ओबीसी समाजाने आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा दिला असून त्यांच्या आरक्षणात इतर कुणाला वाटा दिल्यास हा मुद्दा पुन्हा न्यायालयात जाईल आणि प्रलंबित राहील असं ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आज पुणे इथे झाली. या बैठकीत आयोगाच्या कामकाजामध्ये वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कांवर होणारे परिणाम यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रंगणाऱ्या अंतिम सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सामन्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री रिचर्ड मॉलेस उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या विश्वचषकात अपराजित राहिलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात खेळणार असल्याने देशविदेशातले प्रेक्षक या सामन्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमणन यांचं आज दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. ते रिझर्व्ह बँकेचे 18वे गव्हर्नर होते. कर्नाटक राज्य सरकारच्या तसंच केंद्र सरकारच्या अर्थ विभागात त्यांनी सचिव पदावर काम केलं होतं. त्यांच्या कार्यकाळात जागतिक आघाड्यांवर अनेक अडचणींचा सामना रिझर्व्ह बँकेने यशस्वीपणे केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या चलन स्थिरीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि इतर आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू केले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गगनयान आणि आदित्य L1 मोहिमांमुळे अंतराळ क्षेत्रात भारताचा आणि मानवतेचाही सन्मान झाला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. G20 नेत्यांची शिखर परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे येत्या 22 नोव्हेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं आवश्यक घटनादुरुस्ती करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या अहमदाबादमध्ये रंगणार. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या या सामन्याविषयी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह. आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमण यांचं निधन.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.